विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय विश्वभूषण विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर आणि आज दिनांक 10/5/2025 या दिवसापासूनच आयुष्यमान ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे व त्यांचे सर्व सहकारी या सर्व नगरीतले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिका या उत्साहात सामील आहेत। तर आज 10 तारखेपासूनच 10, 11 आणि 12 तारखेला फार मोठा उत्साहाचा रॅलीचा महाउत्सव त्यांनी साजरा करत आहेत। तर त्या यात्रा शोभा सुरुवात होत आहे। तर सर्वांनी असं सूचित करतो की बाबाभाऊ तायडे यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यांच्या पाठीमागे सदैव राहावं व येणारी बुद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती ही मोठ्या थाटामाटात याची रॅली निघणार आहे। त्या सर्वांनी त्या रॅलीत सहभागी व्हावं व सर्वांनी आपल्या सफेद वस्त्र परिधान करून सर्वांनी रॅलीत यायचं आहे व मंगल मैत्री म्हणत आपल्याला सिद्धार्थ गार्डन येथे ही रॅली संपन्न होईल असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या व फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं ही सूचना सर्व उपासक उपासिका या नगरीतल्या सर्व लोकांना करीत आहोत। जय भीम। डॉक्टर बाबा तायडे भाऊ यांनी जे आपला संकल्प महासंकल्प त्यांनी या ठिकाणी बुद्ध जयंतीचा हा मोठा जोरदार कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। या सर्व नगरातील भावसिंगपुरा भीमनगर या ठिकाणाहून त्यांनी हा कार्यक्रम सुरुवात केलेला आहे, पाऊल उचललेला आहे आणि सर्व औरंगाबादमध्ये या रॅलीचा महोत्सव आणि बुद्ध जयंतीच्या या निमित्ताने खूप मोठा हा महोत्सव साजरा करण्यात येते। ज्याप्रमाणे भीम जयंती होत आहे, दरवर्षी आपण साजरी करत आहात भीम जयंती, तर याचप्रमाणे बुद्ध जयंती ही तरी महाउत्सवाने अशी साजरी झाली पाहिजे हे डॉक्टर बाबाभाऊ साहेब यांचं एक संकल्प आहे। या संकल्पानुसार आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे राहून सहकार्य द्यावं आणि या कार्यक्रमाले आपण जे बुद्ध जयंतीचा फार मोठा महोत्सव साजरा करत आहात याची रूपरेषा कशी असणार आहे, कसा असणार आहे कार्यक्रम? संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण परिसरातील लहान मोठ्या नवीन जुन्या वसाहतीतील आमचा जो परिसर आहे हा फार मोठा परिसर आहे। एकूणच 27 छोट्या मोठ्या कॉलनी आहेत। तर आम्ही असा एक संकल्प केला आहे की येणारी जी बुद्ध जयंती आहे ती बुद्ध जयंती साजरी करून नसून ती बुद्ध जयंती महोत्सव साजरी करण्याचा आम्ही सर्वांनी ठरवलेला आहे। आणि त्याच्याच अनुषंगाने आज दिनांक 10 मे पासून बुद्ध व भीम गीताचा आज स्पर्धा झाल्या आणि अतिशय सुंदर परिसरातल्या म्हणजे 100 ते 150 स्पर्धकांनी याच्यात भाग घेतला होता आणि सकाळी 9 वाजेपासून तर आता 1 वाजेपर्यंत ह्या स्पर्धा झाल्या। त्या स्पर्धांच्या पारितोषिक फर्स्ट सेकंड थर्ड आणि उत्तेजनार्थ जे पारितोषिक होते आदरणीय पूजनीय भंतेजींच्या हस्ते आम्ही या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्याआधी भंतेजींचं भोजनदान झालंय आणि नंतर सगळ्यांना भंतेजींनी सर्व उपासक उपासिकांना भंतेजीनं या सभागृहामध्ये धम्मदेशना आणि आशीर्वाद दिल्यात। तर उद्या जो आहे उद्या 11 तारखेला विपश्यना TBM त्रिलोक्यबौद्ध महासंघामध्ये ध्यान साधना पूजा आणि प्रवचन असे 3 त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आणि शेवटचा जो टप्पा आहे या महोत्सवाचा 12 मे सोमवार दिनांक 12 मे रोजी भव्य असं बुद्ध जयंती शोभायात्रा या परिसरातून साधारणतः 4 ते 5 हजार उपासक उपासिका मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये ह्या बुद्ध जयंतीच्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। आणि या शोभायात्रेचे विशेष महत्व
व आकर्षक म्हणजे की या शोभायात्रेमध्ये भव्य असा एक मोठा ट्रक राहणार आहे. त्या भव्य ट्रकवर बुद्धांची मूर्ती राहणार आहे आणि बुद्धगया येथील बुद्धांच्या विहाराची जी बुद्धगयातील महाबोधी विहाराची प्रतिकृती त्या ठिकाणी राहणार आहे. आणि बऱ्याच तिथे सुशोभीकरण करून बुद्धांची एक मोठा रथ आम्ही त्या ठिकाणी शोभायात्रेमध्ये उपस्थित करणार आहेत. त्याच्यानंतर विशेष आकर्षण म्हणून 2 उंट, 2 घोडे, पांढरे शुभ्र घोडे आणि 2 उंट सुद्धा या शोभायात्रेमध्ये राहणार आहे. आणि एक शांततेचा आणि लाईट आवाजामध्ये एक संवाद करण्यासाठी एक साऊंड तिथे ठेवलेला आहे. त्या साऊंड मध्ये आणि सर्वप्रथम सगळ्यात आधी एका मोठ्या ट्रक मधून 5 क्विंटल फुलं या संपूर्ण शोभायात्रेवर भीमनगर भावसिंगपुऱ्यापासून तर सिद्धार्थ उद्यानापर्यंत, नंदनवन कॉलनी, आंबेडकर चौक असेल, भीमनगर भावसिंगपुरा आणि मिलिंद चौक असेल, मिल कॉर्नर मार्गे सिद्धार्थ उद्यानामध्ये ह्या रॅलीला विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी या शोभायात्रेचं त्या ठिकाणी समारोप होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी खीरदान होणार आहे. आणि संपूर्ण उपासक उपासिका जे 4 ते 5 हजार उपासक उपासिका या ज्यांनी आमच्याकडे नाव नोंदवलेले आहेत आणि सर्व स्वयंकृत, कुठलाही गट तट पक्ष, कोण मोठा कोण छोटा, हे सगळे द्वेष भावना सोडून फक्त भगवान बुद्धांनी सांगितलेले मैत्रीचा संदेश घेऊन आम्ही सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे असा एक संदेश देत आणि पायी चालत 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 सिद्धार्थ उद्यानापर्यंत भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली हा सुंदरशी शोभायात्रा निघणार आहे. आणि याच्यात सर्व आम्ही व्यवस्था केलेली आहे. सर्वांच्या हातामध्ये 5000 आम्ही धम्मध्वज जे आहेत, पंचशिलेचे धम्मध्वज 5000 या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. सांची प्रवेशद्वार ते भीमनगर पर्यंत संपूर्ण दोन्ही रोडच्या बाजूने या ठिकाणी सजवण्यात आलेले आहे. आणि बरेचशा काही गोष्टी आहेत. पाण्याची व्यवस्था ह्या शोभायात्रेमध्ये मागे आम्ही एक 4000 ते 5000 लोकांना पाण्याची व्यवस्था होईल त्या अशा गाड्या उपलब्ध केलेल्या आहे. आणि शुद्ध आरोचं ते थंड पाणी राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्वयंसेवकांनी ज्या कुणी माता भगिनींना, मुलींना, मुलांना चालताना जर काही त्रास झाला, उन्हाळ्याचे दिवस आहे, तर त्या ठिकाणी ORS आणि दुसरे पण जे मेडिकलचे फर्स्ट एड जे आहे तर ते आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. अतिशय शांततेमध्ये, अतिशय उत्साहामध्ये आमच्या भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण परिसरामध्ये या भव्य बुद्ध जयंती शोभायात्रेची जय्यत तयारी चालू आहे. आणि शांततेमध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे जे पोलीस आयुक्त असतील आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाटे साहेब असतील, अतिशय प्रचंडरित्या आम्हाला सहकार्य करत आहेत आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. आणि ट्रॅफिकच्या संदर्भात त्यांनी आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे नियम सगळ्या पाळूनच अतिशय शांततेत आणि उत्साहामध्ये सकाळी 7:30 वाजता ह्या वामनदादा कर्डक हॉलच्या समोरील शाक्यनगर येथील ओपन स्पेस खुल्या मैदानामधून बोधी वृक्षाचे भंतेजींच्या हस्ते त्या ठिकाणी वृक्षारोपण होईल. आणि नंतर बुद्धवंदना होऊन आम्ही काही सूचना देऊ उपासिकांना की शोभायात्रेमध्ये कशा प्रकारच्या शांततेमय मंगलमय आपल्याला कामना करायची आहे. आणि शांततेमध्ये आम्ही हा जो भव्य बुद्ध जयंती शोभायात्रा आहे त्याचा महोत्सवाची तयारी संपूर्ण झालेली आहे. आणि मोठ्या उत्साहात आपल्याला सर्वांना मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, संपूर्ण शहरातून आम्हाला फोन येत आहेत आणि या शोभायात्रेच्या, या भव्य जयंती शोभायात्रेची स्वागतासाठी सर्व सिद्धार्थ उद्यानात आणि सर्व कॉलनीमध्ये, सर्व या मार्गावर आमचे प्रतीक्षा करत आहेत. अशा आम्हाला म्हणजे शेकडो फोन येत आहेत. तर तुमचे कार्यक्रम फार भव्य दिव्य असतात. याबाबत आता या महोत्सवावर सगळीकडे आता चर्चा चालू आहे, राज्यभर चर्चा चालू आहे. जसं की सर तुम्ही साहेबांचं दर्शन केलं होतं, असं वाटत होतं सर की जसं की आमदार मैदानावर एखादी मोठ्या नेत्याची सभा होत आहे. तर या कार्यक्रमाविषयी काय सांगणार? निश्चितच आपण जे सांगितले आहे की जेही आता आम्ही या माध्यमातून पालकमंत्री महोदयांचे कार्यक्रम घेतले, त्यांचा सत्कार कार्यक्रम घेतला. आणि ज्या प्रकारे भीमनगर भावसिंगपुऱ्यामध्ये गेल्या 8 महिन्यांपासून आम्ही एक विकासाची लाट आणलेली आहे. गेल्या 900 कोटी रुपयाचे आम्ही कामं आणलेले, 3.5 कोटी रुपयाचे रोडचे कामं या प्रसंगी चालू आहेत. ड्रेनेजचं 190 कोटी रुपये ड्रेनेजसाठी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. आणि लाईट्स असतील,
वारभवन मॅडम असतील, आयुक्त असतील, अतिशय जी श्रीकांतजी आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत आणि आमच्याकडचे प्रचंड सगळे रस्ते असतील, ड्रेनेज असतील, नळ असतील, नळ कनेक्शन 2 टाक्या या ठिकाणी, एक टाकी तयार झालेली आहे आणि दुसरी टाकी आता तयार होते. निश्चितच आपण जे पत्रकार बांधवांना जे आम्हाला प्रश्न केला की आपले प्रत्येक कार्यक्रम भव्य दिव्य असतात आणि त्याची लोक प्रतीक्षा करत असतात. निश्चितच जसे आतापर्यंतचे आम्ही कार्यक्रम घेतलेत तर मी शब्द देतो की येणारा जो भगवान बुद्धांची बुद्ध जयंती आणि जी शोभायात्रा आहे ती अविस्मरणीय आणि म्हणजे लोकांच्या शेकडो वर्षापर्यंत लक्षात राहील. आणि आज जी आम्ही 3-4 दिवसाचा हा भव्य महोत्सव साजरा करतो तो संपूर्ण शहरात, संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या लेवलवर म्हणजे भिक्खू संघ तर करतोच करतो, परंतु उपासकांनी सुद्धा बुद्धांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजेत आणि मानवाप्रती एक चांगलं कल्याणकारी बोललं पाहिजे. कारण आता आपण बघतो द्वेषाची भावना पसरत चाललेली आहे, गटतट वाढलेत, राजकारण वाढले, परंतु यासाठी जर सगळ्यात चांगला जर मार्ग कुणाचा दिसतो तर आम्हाला दिसतो भगवान बुद्धांचा. भगवान बुद्धांनी शांतीचा संदेश आणि एकतेचा आणि मानवता कल्याणाचा, करुणाचा संदेश दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांचं मंगल कामना भगवान बुद्धांनी केलेली आहे. त्याच्याच मार्गावर आम्ही सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे असं बोलत बोलत शांततेने आम्ही सिद्धार्थ उद्यानामध्ये जाणार आहे. बुद्ध जयंतीबद्दल मी एकच आवाहन करणार आहे की ह्या बुद्ध जयंती शोभायात्रे महोत्सवामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आणि प्रचंड उत्साहामध्ये सर्व जास्तीत जास्त महिलांचा 80% महिलांचा समावेश राहणार आहे आणि त्यानंतर पुरुषांचाही त्याच प्रकारचा राहणार आहे. परंतु जास्त ज्याप्रमाणे आम्हाला आकडे आलेत आणि ज्याप्रमाणे महिलांनी नाव नोंदणी केली किंवा नाव नोंदताना ज्यांनी नाव नोंदणी केली तरी सुद्धा ते लोक डायरेक्ट येणार आहेत, तर त्यांना सुद्धा सगळ्यांना आमचं वेलकम आहे. तर प्रचंड ही शोभायात्रा निघणार आहे. तर शोभायात्रेच्या प्रसंगी मी सगळ्यांना एकच सूचित करतो की पाय ठेवायला आपल्याला जागा राहणार नाहीये आणि प्रचंड प्रमाणात सगळे लोक येणार आहेत. आपले ते पाहुणे आहेत, तर आपल्या परिसरातल्या जे जवळचे जे या खुल्या मैदानाच्या शाक्यनगरच्या परिसरातले जे जवळचे नागरिक आहेत, महिला उपासक आहेत, त्यांना मी विनंती करेल की त्यांनी 7:30 वाजेपासून आपण जी ही शोभायात्रा काढणार आहे बुद्धांची, तर 7 वाजेपासूनच सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि या बुद्ध जयंतीच्या आनंदात, शांततेमध्ये बुद्ध जयंती हा शोभायात्रा आपल्याला पार पाडायची. माझ्यासह माझे सर्व आमचे पदाधिकारी, आता नाव घ्यायला गेलं तर आमचे 200 लोकांची टीम आहे आणि माझ्या सोबत जर कोणी असेल तर माझ्या सोबत आहे भिक्खू संघ आहे आणि सर्व परिसरातल्या 8 बुद्ध विहार जे बौद्ध विहार आहेत त्या बुद्ध विहाराच्या सगळ्या समिती आमच्या या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे की त्रिलोक्य बौद्ध महासंघ याचे जे टीबीएमचे जे धम्मसेवक आहेत ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. सगळ्या कॉलन्या, छोट्या मोठ्या जे 27 कॉलन्या आहेत आमच्या भीमनगर भावसिंगपुऱ्यामध्ये, त्या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुऱ्याच्या सर्व समित्या, सर्व महिला मंडळे, सर्व बचत गटे, सर्व युवक तरुण मंडळे, धम्मसेवक मित्रमंडळ असेल, तथागत मित्रमंडळ असेल, म्हणजे मी नाव घ्यायला गेलो तर इतर म्हणजे 2 घंटे लागतील एवढे म्हणजे सर्व सहभागी आणि स्वयंस्फूर्त, हे कुठल्या पक्षाचा, कुठल्या राजकीयाचा किंवा गटाचा तटाचा ही बुद्ध जयंती नसून ही संयुक्तरित्या आम्ही ही बुद्ध जयंती साजरी करत आहोत. धन्यवाद. माझं नाव बाबा तायडे, बुद्ध जयंती शोभायात्रा समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे. सगळे उपासक उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातामध्ये ह्या ठिकाणी त्यांना धम्मध्वज, आम्ही 5000 धम्मध्वजाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व उपासक उपासिका पांढरे शुभ्र वस्त्रामध्ये राहतील, धम्मचारी त्यांच्या ड्रेस कोड मध्ये राहतील आणि भिक्खू संघ त्यांच्या शिवाराच्या याच्यात राहतील आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली निघणार आहे. इथून 7:30 वाजता शाक्यनगर पेठेनगर पासून ते माता रमाई चौक, डॉक्टर आंबेडकर चौक, सांची प्रवेशद्वार, नंदनवन कॉलनी, मिलिंद चौक, लक्ष्मी कॉलनीतील मोरे चौक आणि पुढे मिल कॉर्नर मार्गे, बस स्टँड मार्गे सिद्धार्थ उद्यानामध्ये ही शोभायात्रा जाणार आहे. या ठिकाणी आमचे भव्य बुद्ध जयंती शोभायात्रा महोत्सव समिती 2025 आयोजक संयोजक संघटक ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांनी हा जो काही उत्सव समितीचा जो काही
कार्यक्रम सुरू केलेला आहे. अशा प्रकारे आपण 2 ते 2,500 वर्षापासून बघतो की अशा प्रकारची जयंती फक्त आपापल्या घरामध्ये साजरी केली जाते, किंबहुना आपापल्या सोसायटीमध्ये साजरी केली जाते. त्या जयंती महोत्सवासाठी 10, 20, 25 माणसं असतात आणि विशेषतः आत्तापर्यंत जर बघितलं तर आपण ही जयंती फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये 4 सदस्यामध्ये किंवा 5 सदस्यामध्ये ही जयंती साजरी केली जाते. परंतु आज पहिल्यांदा ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्या विद्यमाने किंवा यांच्या पुढाकाराने ही जी जयंती आहे ही अशी ओपन रित्या किंवा एक पब्लिकली अशी साजरी केली जात आहे. आणि ह्या जयंतीचं जे स्वरूप आहे, ह्या जयंतीचं स्वरूप हे मर्यादित नाही आहे. ह्या जयंतीचं स्वरूप हे खूप काही व्यापक बनलेलं आहे. जसं की साहेबांनी सांगितलं की हे राज्यभर वगैरे वगैरे याचे मॅसेज इंस्टाग्राम, फेसबुक या मार्फत आणि व्हॉट्सअप या मार्फत पोचलेला आहे. तर हा एक असा उपक्रम आहे की दुसऱ्यांनी याला फॉलो करावं किंवा याच्या पाठीमागून चालले पाहिजे. आणि हा एक असून मेसेज आहे की अशा पद्धतीची जयंती यापुढेही प्रत्येक गटामध्ये म्हणल्यापेक्षा प्रत्येक सोसायटीच्या एका स्तरामध्ये साजरी केल्या जाणार आहे. तर हा एक इनिशिएटिव्ह आहे, ही एक सुरुवात आहे आणि त्याचं श्रेय पूर्णपणे जे बाबाभाऊ तायडे आहेत ॲडव्होकेट यांना जातं. आणि त्यामध्ये आम्ही त्यांना फक्त मात्र एक सहकार्य करण्याची भूमिका निभवत आहे. आम्ही त्यांचे एक सहकारी आहेत यामध्ये, याच्या पलीकडे आमचा रोल कुठलाही नाहीये. परंतु हा जो काही त्यांनी उपक्रम केलेला आहे, हा जो काही त्यांनी कार्यक्रम राबवत आहेत, हा कार्यक्रम आपण सहसा जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट कुठे दाखवत नाही सोसायटीमध्ये, पण हा कार्यक्रम खरोखर स्तुत्य आणि बिलकुल प्रशंसनीय आहे. म्हणून आम्ही स्वतःहून त्यांच्या या जे व्यापक स्वरूपाचा जो काही कार्यक्रम आहे बुद्ध जयंती साजरा करण्याचा, आणि लोकांना अशा प्रकारची बुद्ध जयंती आपापल्या एरियामध्ये हे राज्यभर किंवा देशभर साजरी करण्याची एक प्रकारची एक छोटीशी एक अशी थिणगी आहे किंवा एक अशी पेटवलेली ज्योत आहे. ही ज्योत अशीच तिला ज्योत पेटणार आणि पूर्ण राज्यभर किंवा देशभर यानंतर बुद्ध जयंती ही व्यापक स्वरूपात साजरी होण्यासाठी नक्कीच या ज्या प्रयत्न आहे छोटासा, या प्रयत्नाची मदत होणार आहे. माझं नाव ॲडव्होकेट प्रवीण जाधव. समस्या होती की खरोखरच बाबाभाऊ या ठिकाणी येऊस्तोवर या ठिकाणी हे लोक उपस्थित संचालक, संघटक आणि आयोजक याच्या वतीने मी डोंगरेताई यांना या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी बोलवतो. सॉरी, हे माझ्या एक नियोजित नव्हतं किंवा माझ्या डोक्यात नव्हतं की आता जे काही एक पार्टिसिपंट सर्टिफिकेट म्हणून ते सुद्धा दिलं जाणार आहे. तर या सगळं ज्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे ते सुद्धा इथं वाट बघत आहे. आणि तो जो अंतिम क्षण आहे तो आता आलेला आहे. आणि तो अंतिम क्षण म्हणजे पारितोषिक वितरणाचा. तत्पूर्वी माझं नाव सगळ्यांनाच माहिती आहे, शिक्षिका आहे, पण गाण्यात आवड आहे, गाण्यातील बारकावे समजतात. पण जोरदार टाळ्या यांच्यासाठी. गौतमा झाला मीच व्हावे आता, भावी माझा मला मीच व्हावे आता, भावी माझा मला मीच व्हावे आता. माणसाच्या मनी टवटवी आवळा, माणसाच्या मनी टवटवी आवळा, टवटवीच्या घळा, टवटवीच्या घळा, टवटवीच्या पुन्हा मीच व्हावे आता, भावी माझा मला मीच व्हावे आता. मीच वामन परी, मीच वामन परी, गाजवावी सभा, मीच वामन परी, गाजवावी सभा, गाजवावी सभा, गाजवावी सभा. शाहिराचा गळा, शाहिराचा गळा, शाहिराचा गळा, मीच व्हावे आता, मीच व्हावे आता, भावी माझा मला, गौतमाचा मला मीच व्हावे आता.
क्रमांक अश्विनी चव्हाण. अश्विनी चव्हाण. अश्विन चव्हाण. ओके ओके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.